नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. पारनेर तालुक्यातील सुपा शहरातील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडलाय. सार्वजनिक बांधकाम विभाग, MIDC, नॅशनल हायवे यांच्या हद्दीमध्ये मागील अनेक वर्ष अतिक्रमण वाढले होते. त्यासाठी पारनेर श्रीगोंदा विभागाचे प्रांताधिकारी गणेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई होत असून आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. राठोड यांच्या नेतृत्वाखाली एक मोठ्या पथकाने ही कारवाई केली आहे. अनेक JCB व ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम दिवसभर सुरू होती. यावेळी प्रांताधिकारी गणेश राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदाने आदींसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेले अनेक वर्ष या परिसरात अनधिकृत बांधकामे उभी राहिल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. ही बांधकामे पाडण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी असल्याचे प्रांताधिकारी गणेश राठोड म्हणाले. याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी. पाहुयात बातमी सविस्तर. सार्वजनिक बांधकाम, नॅशनल हायवे आणि MIDC या यंत्रणांच्या हद्दीमध्ये मागील काही वर्षापासून अनधिकृत बांधकाम आणि स्ट्रक्चर्स हे उभे राहिलेले होते. याच्याने बरेच प्रश्न निर्माण होत होते. कायदा सुव्यवस्था, नागरिकांना होणारा त्रास, ट्रॅफिक जाम असे प्रश्न निर्माण झालेले होते आणि नागरिकांची देखील मागणी होती की हे अनधिकृत बांधकाम हे सर्व काढले जावे. त्याच्या अनुषंगाने सर्व कायदेशीर प्रक्रिया मागच्या 3 महिन्यात पूर्ण करण्यात आली आणि आज सर्व पोलीस प्रशासन आणि सर्व यंत्रणांचं आज हे अनधिकृत बांधकाम काढण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. साधारणतः याच्यामध्ये MIDC आणि रस्त्यावरचे जे अतिक्रमण 150च्या जवळपास 140 ते 150 अतिक्रमण जे अनधिकृत आहेत हे आम्ही सर्व काढण्याचं आज दिवसभर योजना केलेली आहे.